शकता तुमच्यासमोर जे आपले मिरचीचं रोप दिसत आहे तुम्हाला बघू शकता. आपली संपूर्ण जे आहे ती लागवड अवघी 1 महिन्याची लागवड झालेली आहे. कशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप झाला आहे ते तुम्ही सांगा. आपण मागील व्हिडिओ टाकला आहे का आपण कोणतं टॉनिक याच्यावर घेतलं तर बघू शकता. आजची प्रॉब्लेम जी आहे ती आहे हे बघा, हे डायबॅक. हे प्रॉब्लेम सहसा पावसाळा खतम झाला की जेव्हा थंडी पडायला लागते तेव्हा ही समस्या जास्त येते. तर याचं कारण काय, तर हवेतली जी आर्द्रता आहे ती वाढत असते. तर हे एक फंगस आहे आणि हे फंगस हवेमार्फत वाढत असते बघू शकता. तर याचं उपाय जर लवकर नाही केला आपण तर भरपूर नुकसान होऊ शकते. कारण हे एवढ्या फास्टली वाढत असते कारण हे हवेमार्फत वाढते त्या कारणाने. तर याचं तुम्हाला सांगायचं जर कारण म्हणजे हे झालं उपाय, तर तुम्ही चांगल्या कंपनीचं फंगीसाईड घ्या, त्याच्यासोबत एक अँटीबायोटिक घ्या. तर सर्वात स्वस्त जर तुम्हाला सांगायचं झालं तर आम्ही आत्ता सांगत आहोत तुम्हाला, धानावर आपण वापरत असतो सिविक हे एक फंगीसाईड आहे, एकदम स्वस्त आहे. त्याच्यासोबत स्टेप्टोसायक्लिन, एका पुढचे 2 पंप करा तुम्ही स्टेप्टोसायक्लिनचे. आणि सिविक 120 ग्रामचा लहान पॉकेट येत असतो त्याचे तुम्ही 5 पंप करा. 35 ते 30 ग्रामचा तुम्ही डोस घ्या, 30 ते 35 ग्रामचा तुम्ही डोस घ्या. 4 दिवसाआड 2 फवारण्या घ्या, कंट्रोल होऊ जाईल. त्याच्यासोबत इसाबेन घ्या. इसाबेन म्हणजे कशाला, स्ट्रेंथ थोडीशी बनवून राहील झाडाची, जेणेकरून स्ट्रेंथ थोडीशी चांगली राहिली म्हणजे रोग थोडे कमी अटॅक करतात. तर हे आम्हाला दरवर्षी अनुभव आहे, त्या कारणाने आज आपली स्प्रे चालू आहे. तर चला तुम्हाला दाखवतो कोणतं आहे ते सिविकचं. तर बघू शकता हे आहे सिविक. हे बघा कंटेन वगैरे आहे, तेव्हा झोल कंटेन आहे याच्यामध्ये. सिस्टेमिक फंगीसाईड आहे, एकदम स्वस्त आहे. तर तुम्ही पाऊच बघू शकता, स्क्रीनशॉट काढून ठेवून द्या. हे आहे स्टेप्टोसायक्लिन. हिला कोण नाही ओळखत, मिरची उत्पादक तर याचा नेहमीच वापर करत असतात. तर हिचे तुम्ही 2 पंप करू शकता. या दोघाचा कॉम्बिनेशन करा. त्याचसोबत जर एखादं जर अळीचं असेल तर अळी टाकू शकता, त्याचसोबत इसाबीन. बस या 2 याचे जर तुम्ही 2 वेळा स्प्रे केले 4 दिवसाआड तर एकदम चांगले रिझल्ट आहेत. आम्ही अनुभव घेतला आहे, कमी खर्चामध्ये चांगले रिझल्ट मिळते. तर अशाच नवीन माहितीसाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा.